नमस्कार, मी सुहानी पाटील. जनशक्ती वाईस न्यूज या चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत. आता पाहूया आपण अशा ताज्या घडामोडी. बीजेपी ने आरएसएस ही संघटना म्हणजे काय, दलित, अल्पसंख्याक आणि ओबीसी या सगळ्यांच्या विरोधात आणि आपण अन्याय सहन केलो तर बाबासाहेबांच्या विचाराला आम्ही तिलांजली दिल्यासारखं होईल. लढा सातत्याने ठेवूया. आमदार चोल्ले यांचा संपूर्ण राज्यामध्ये जेवढ्या तुमच्या दलित संघटना असतील त्या सगळ्या दलित संघटनेने सांगा, ज्या ज्या ठिकाणी पुतळे जाळा आणि तुम्ही निषेध व्यक्त करा, नाहीतर काळ सोकावेल. म्हणून सगळ्यांनी जाब विचारला पाहिजे आणि त्यांनी दलित समाजाची क्षमा मागितली पाहिजे. येरनाळ ग्रामपंचायतीचे अनाधिकृतपणे उद्घाटन करण्याचा घाट ज्या जातीवादी संघटनेनं आणि दलित विरोधी आमदारांनी हे घाट रचलेलं आहे, ते हाणून पाडण्याचं काम या सर्व भीमसैनिकांनी केलेलं आहे. त्यांचं अभिनंदन. शासकीय आदेश असताना 17 तारखेला अधिकृतपणे याचं उद्घाटन आदरणीय जिल्हामंत्री, आदरणीय खासदार प्रियांका जारकिहोळी, सतीश अण्णा जारकिहोळी आणि सर्व प्रोटोकॉलप्रमाणे ज्या काही सरकारी नियमाप्रमाणे सर्वांना आमंत्रित केलेलं आहे त्यावेळेला, आणि कुणाचाही अपमान होणार नाही म्हणून त्या कार्यक्रमाचा अध्यक्षसुद्धा हे स्थानिक आमदार आहेत. परंतु आजची पत्रिका त्यांची आणि इथं लावलेला बोर्ड जर बघितला तर केवळ उपस्थिती म्हणून जिल्हा मंत्र्यांचं नाव आहे. ग्रामपंचायत अध्यक्षांना आणि आमचे 9 सदस्य काँग्रेसचे आहेत यांना विश्वासात घेतलेलं नाही. कुणाला बोलवायचं आहे त्यांना इंटिमेशन दिलेलं नाही, त्यांची तारीख घेतलेली नाही. आणि जवळजवळ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराच्या विरोधात हे जे कृत्य आहे हे येरनाळ मात्र घटना घडली म्हणून नव्हे, की अशा पद्धतीचं कुठलेही कर्नाटक राज्यामध्ये होता कामा नाही. अशा प्रवृत्तीचे जर आमदार असतील त्यांना अपमान सहन करण्याची त्यांच्यात कुवत नाही आहे. एका दलित महिलेनं अण्णासाहेब जोल्लेंचा पराभव केलाय. एका दलित महिलेनं अण्णासाहेब जोल्लेंचा पराभव केलाय. हे शल्य त्यांच्या मनात आहे आणि त्याची पोटतिडकी म्हणून ज्या ज्या ठिकाणी दलित महिला ग्रामपंचायतचे अध्यक्ष आहेत त्यांचं अवमूल्यन करणं, त्यांचं नीतिमूल्य हिरावून घेणं, त्यांचा हक्क हिरावून घेणं हे काम आमदार या नात्याने ते करतायत. हे अत्यंत खंडनीय आहे. कारण देशाची घटना जी आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली देशाची जी घटना आहे, देशाची ही घटना अत्यंत महत्त्वाची आहे. घटनेच्या आधारे लक्ष्मी भगिनी आपली लक्ष्मी कांबळे स्वागत अध्यक्ष करायला पाहिजे किंवा कार्यक्रम त्यांची पत्रिकेमध्ये कार्यक्रमाचा अध्यक्ष कोणी नाही, उद्घाटक आमदार आहेत, प्रमुख उपस्थित आहे आणि कार्यक्रमाचा अध्यक्ष कोणी नाही. कार्यक्रमाचा अध्यक्ष नसेल तर तो कार्यक्रमच होऊ शकत नाही. म्हणजे एवढा अत्यंत निंदनीय आणि खेदजनक ही बाब आहे. केवळ आणि केवळ एक दलित महिला या ठिकाणी अध्यक्ष आहे म्हणून त्यांना पूजेला बसण्याचा मान सुद्धा या लोकांनी दिलेले नाही. म्हणजे एवढं जातीय विष त्यांच्या मनामध्ये अजून ते आहे, ते निघायला पाहिजे. तर आपण सर्व बहुजन, आदरणीय काकासाहेब पाटील 15 वर्षे आमदार होते, सुभाष जोशी सर 10 वर्षे आमदार होते, वीरकुमार पाटील साहेब 28 वर्षे आमदार होते. कुठेही दलित बांधवांच्या वरती कधी अन्याय झालेला नाही, संघर्ष करावा लागला नाही. ज्या ज्या ठिकाणी निवडून आले त्यांना मान मुर्तबा आणि त्यांना पुढं करून या नेते मंडळींनी काम केलेलं आहे. त्याचा आदर्श निप्पाणी मतदारसंघात आहे आणि तो मोडून काढण्याचा, जातीवादाचा मोडून काढण्याचा काम हे जातीवादी संघटना आणि लोक करणार आहेत. बीजेपी ने आरएसएस ही संघटना म्हणजे काय, दलित, अल्पसंख्याक आणि ओबीसी या सगळ्यांच्या विरोधात, गोरगरिबांच्या विरोधात ही संघटना आहे. आणि ज्या ज्या ठिकाणी असं होईल त्या ठिकाणी या ठिकाणी आपण विरोध केला पाहिजे. आणि आपण अन्याय सहन केलो तर बाबासाहेबांच्या विचाराला आम्ही तिलांजली दिल्यासारखं होईल. म्हणून
17 तारखेला अधिकृतपणे जे उद्घाटन होणार आहे, शासकीय अधिकारी ईओ PDOने सांगितलेले, ग्रामपंचायत अध्यक्ष यांनी सांगितलेले आहे. तर 17 तारखेला आपण सर्वांनी प्रचंड संख्येनं उपस्थित राहावं आणि हा कार्यक्रम यशस्वी करावा असं आपणाला आम्ही सर्वांना आवाहन करतो. आणि अत्यंत शांततेनं हे सगळं तुम्ही केल्याबद्दल कुठेही गालबोट कसलेही न लागता आपण हक्कासाठी झगडायचं आहे. कुठेही गालबोट लागता कामा नये, नेत्यांच्या विश्वासाला कुठेही धक्का लागता कामा नये आणि आंबेडकरांच्या विचारालाही धक्का लागता कामा नये. त्याचं पालन आपण करूया, लढा सातत्यानं ठेवूया. आमदार चोल्ले यांचा संपूर्ण राज्यामध्ये जेवढ्या तुमच्या दलित संघटना असतील त्या सगळ्या दलित संघटनेनं सांगा, ज्या ज्या ठिकाणी पुतळे जाळा आणि तुम्ही निषेध व्यक्त करा, नाहीतर काळ सोकावेल. एका ठिकाणी असं झालं तर पुढच्या ठिकाणी पुढच्या ग्रामपंचायतीमध्ये एखादी दलित महिला किंवा दलित पुरुष अध्यक्ष झाल्यानंतर त्याला बाजूला ठेवून कार्यक्रम करायला लागते. म्हणून सगळ्यांनी जाब विचारला पाहिजे आणि त्याने दलित समाजाची क्षमा मागितली पाहिजे, अशा प्रकारचा आग्रह आपण सर्वांनी करूया. ताज्या बातम्यांसाठी जनशक्ती वाईस न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया साईटवर शेअर करा.